ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी शाही बिर्याणीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्यासाठी घेतलेले आहेत 250 ग्राम बासमती तांदूळ. कुठलेही बासमती तांदूळ आपण निवडू शकता. ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये ते 10 मिनिटं आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी माझे तांदूळ छान भिजवून झालेले आहेत. मी एक कढई घेऊन त्यामध्ये ते तांदूळ आणि जेवढे तांदूळ भिजवून फुगले होते तेवढंच पाणी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कढईमध्ये तांदूळ बुडतील एवढं पाणी घ्यायचं. त्यामध्ये 4 तेजपत्त्याची पानं घातलेली आहेत, एक चक्री फूल घातलेला आहे, 2 ते 3 दालचिनीच्या काड्या घातलेल्या आहेत, 5 ते 6 लवंगा आणि मिरे घातलेली आहेत, 2 वेलदोडे आणि एक मसाला इलायची घालायची आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये भाताचा रंग असा पांढरा शुभ्र व्हावा यासाठी लिंबू ज्यूस घालायचं आहे. ते मी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं 7 ते 8 मिनिटात तांदूळ शिजवून घ्यायचे. 7 ते 8 मिनिटांनी हे मी दाखवते तुम्हाला. भात हा 80% शिजलेला आहे, 20% बाकी आहे. तो आपण स्टीम देऊन शिजवणार आहोत. मी याला मध्यम गॅसवर एक 2 मिनिटं शिजवलेला आहे आणि मग 5 ते 10 मिनिटं गॅस जो आहे बंद करून तसं स्टीम दिलेली आहे. आता बिर्याणीमध्ये घालण्यासाठी गाजर आणि पनीरचे क्यूब घेतलेले आहेत, सिमलाचेही काही तुकडे घेतलेले आहेत, कढीपत्त्याची आणि कोथिंबीरची पानं घेतलेली आहेत. पुदिन्याची पानं घेणं खूप आवश्यक आहे आणि या ठिकाणी घेतलेलं आहे मी केसरचं दूध घेतलेलं आहे. केसरच्या काड्या टाकून एक 10 मिनिटं ठेवलेलं आहे ते आणि दही फेटून घेते आणि अजून एक घटक घेतलेला आहे तो म्हणजे टोमॅटो प्युरी. आता टोमॅटो प्युरी बनवलेली आहे. एक टोमॅटो मी उकडून घेतलेला आहे, त्याची साल काढले आणि ते मिक्सर मधून काढलेला आहे. उकडलेला कोबी घेतलेला आहे आणि आता घेतलेली आहे एक कढई आणि या कढईमध्ये आपल्याला जास्त तेल घालायचं. आल्याचे तुकडे घालायचे, आधी जिरं तडतडू द्यायचं, काजूचे तुकडे घेतलेले आहेत तेही 30 ते 40 सेकंद आपल्याला चांगल्या पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत. आणि आता यामध्ये घालून घ्यायची टोमॅटो प्युरी. ही प्युरी चांगली आपल्याला 1 मिनिटासाठी हलवून घ्यायची आहे आणि यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता हे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट असल्यामुळे जास्त तिखट नसतं. पोह्यांचा 1 चमचा, हे 2 घातले आणि हे 2 मिळून पोह्यांचा 1 होतो म्हणून तुम्हाला 2 चमचे दिसलं आहे. सिमलाचे तुकडे, कढीपत्ता घालून घ्यायचा आणि आता यामध्ये घालून घेऊयात आपण पनीर आणि गाजराचे क्यूब. तेही छानपैकी हलवून घ्यायचे आणि आता घालून घ्यायचं आपण फेटून घेतलेलं दही. दही हे हमखास या बिर्याणीसाठी आपल्याला लागेल. हॉटेल स्टाईल बनवायची असेल तर हॉटेलमध्ये दही हे हमखास घातलंच जातं. आणि यामध्ये चवीला मीठ घालायचं आहे. मी आपलं साधंही मीठ घातलेलं आहे आणि काळं मीठही घालते आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये 9 ते 10 पानं आपल्याला पुदिन्याची तोडून टाकायची आहेत आणि ते मी टाकलेली आहेत आणि काळं मीठ घालून घेते आहे. आता हे 2 ते 3 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची, झाकून ठेवायची आणि थोड्या वेळाने यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड, धन्याची पूड घालायची आणि काळ्या मिऱ्यांची थोडीशी पूड घालून घ्यायची. उकडलेला कोबी असल्यामुळं मी सुरुवातीला घातलेला नाही, तो आता घालून घेते आणि हे आता आपल्याला 2 मिनिटांसाठी छानपैकी मऊसूद करून घ्यायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं. आणि या ठिकाणी यामध्ये थोडासा आपण शाही बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा पुदिन्याची पानं घालून झाकून ठेवायचं. आणि आता तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन नक्की दाबा. या ठिकाणी भाजी शिजून झालेली आहे, मी ती बाजूला काढलेली आहे. थोडी भाजी कढईमध्येच ठेवलेली आहे यासाठी की आपल्याला दम बिर्याणीला यातच कढईमध्ये दम द्यायचा आहे. पण तो कसा द्यायचा आहे तर त्याआधी गॅसवर आपल्याला
मंद आचेवर तवा ठेवायचा आणि तव्यावर मग कढई ठेवून घ्यायची आहे. मातीची हंडी आपल्याकडे असेल तर आपण नक्की ही दम बिर्याणी त्या हंडीमध्ये बनवा. खूप वेगळी चव लागते, एकदम छान. या ठिकाणी मी भाजी आणि भाताचे असे एकूण 3 थर दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस भाजीचा थर असेल त्यावेळेस मी शाही बिर्याणी मसाला घातलेला आहे त्याच्यावर थोडासा, आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत, आणि पुन्हा भात घातलेला आहे. अशा पद्धतीनं 3 वेळा केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी जो भाताचा थर आहे माझा, त्याच्यावर मी जो काही आपलं केसराचं दूध होतं ते दूध घालून घेतलेलं आहे, आणि एक त्याला लीड लावून चांगलं 5 ते 6 मिनिट दम द्यायचा, आणि मग आपली बिर्याणी तयार होईल. वाव, मस्त. किचन मध्ये सगळीकडे घमाघाट सुटलेला आहे. सगळेजण कधी खायला मिळते या विचारात आहेत. पुन्हा एकदा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स टाका. ही माझी बिर्याणी तयार आहे, मी सर्व केलेली आहे, आणि आता मी चव घेते आणि पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ सोबत.